अनेक प्रकरणं घडत होती धर्मांतरणाची. माझं एवढंच मत आहे की अशा पद्धतीने लोकांना वेठीस धरून जर चुकीच्या काही गोष्टी घडत असतील तर ते चुकीचं ना, तुम्ही तिथं कारवाई केली पाहिजे. महिलेवर अत्याचार होत असतील, ती महिला कुठल्याही समाजाची, धर्माची असो, जाती धर्माची असो, त्या महिलेच्या बाजूने उभं राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि तशी घटना जर TCSमध्ये घडली असेल तर मग कारवाई करावी, तपास करावा. जो कोणी दोषी आहे त्याच्यावर 100% कारवाई तिथं झाली पाहिजे. ॲक्सिस बँकेच्या बाबतीत जर सांगितलं जात असेल तर होम डिपार्टमेंट हे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तपास होणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण का जे काही ॲलिगेशन आहेत ते ॲलिगेशन डेंजरस ॲलिगेशन आहे. त्यामुळे महिलेवर अत्याचार होताना जात पात धर्म न बघता त्या महिलेच्या पाठीमागे ज्याच्यावर अत्याचार, त्या ठिकाणी लैंगिक शोषण असू द्या नाही तर वेगळं काही अत्याचार असेल तर त्या महिलेच्या पाठीमागे राहणं, उभं राहणं हे फार महत्त्वाचं आहे. पण अमृता फडणवीस ॲक्सिस बँकेच्या वरिष्ठ पदावरती होत्या. 2014 सालीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. गृहविभाग त्यावेळेस त्यांच्याकडे होता. पण नेमकं त्यावेळेसपासून आतापर्यंत ते बोलले नाहीत. आजच हे सगळं प्रकरण एक नाशिकचं प्रकरण येतं आणि त्यावेळेस अमृता फडणवीस बोलायला लागतात. असं काय होतं राजकारण त्याच्या मागचं काय? नाही बघा, अमृताताई बोलत असताना एक तर आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे त्या स्वतः राजकारणामध्ये नाही आहेत. समाजकारण नाहीतर इतर काही गोष्टींमध्ये म्हणजे ज्या आर्टिस्टिक गोष्टी असतील नाहीतर कला क्षेत्रातल्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये त्या सक्रिय असतात. त्यांचं एखादं स्टेटमेंट आज आलं असेल, पूर्वी का नाही आलं, त्या राजकारणामध्ये नसल्यामुळे त्याच्यामागे राजकारण आहे का हे आम्हाला बोलता येणार नाही. पण ठीक आहे, आत्ता तरी त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलेलं आहे. मुख्यमंत्री साहेबांकडेच होम डिपार्टमेंट आहे. शहानिशा त्या ठिकाणी करावी. एखादी गोष्ट जर चुकीची घडत असेल आणि अमृताताई बोलतात ते खरं असेल तर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करायला काय हरकत आहे.